आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे सिंह राशींच्या व्यक्तींना मे 2024 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे। सिंह राशींच्या व्यक्तींना उत्तरार्ध जो आहे तो पूर्वार्धापेक्षा जास्त यशदायी आहे असं म्हणता येईल। म्हणजे पूर्वार्धामध्ये काही यश जे मिळेल त्यापेक्षा उत्तरार्ध जास्त यशदायी आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। एकंदर आपली कमान जी आहे यशाची ती वरच्या बाजूला जाताना दिसते। यश आपल्याला उत्तरोत्तर या महिन्यामध्ये मिळत जाईल असं यामध्ये दिसून येत आहे। आपण घेतलेले निर्णय, आपण घेतलेले अंदाज हे बिनचूक ठरणार आहेत अशी प्रचिती आपल्याला या महिन्यात येईल। कारण प्रत्यक्ष वेळ आल्याशिवाय त्या गोष्टी कळत नाहीत, म्हणून मी अगोदरच सांगून ठेवतोय। आपले निर्णय जे आहेत ते निर्णय अचूक ठरतील असं या महिन्यात ग्रहमान दिसून येत आहे। उत्तरार्धामध्ये आपण घेतलेले निर्णय प्रत्यक्षात आपण अंमलात आणायचा प्रयत्न करा। ते अंमलात आणलेले निर्णय जे आहेत ते तुम्हाला अनेक काळासाठी हे यश अखंड चालू ठेवतील असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो। जे काही प्रयत्न तुम्ही स्वतः करणार किंवा आपण कोणाकडून करून घेणार त्या कामामध्ये सुद्धा आपला नावलौकिक वाढेल असं मला या ठिकाणी दिसून येत आहे। आरोग्याविषयी जर आपण विचार केलात तर आपला जो उत्साह कामाचा आहे त्या उत्साहानुसार किरकोळ प्रकृतीकडे आपण जरी दुर्लक्ष केलं तरी चालू शकेल, पण ते किरकोळच, जास्त दुर्लक्ष करू नका। कारण वातावरणातील बाहेरच्या वातावरणातील त्रास म्हणजे डस्ट आहे किंवा पोल्युशन आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास या महिन्यात होऊ शकतो। म्हणून या संबंधी आपण विशेष काळजी घ्यावी असा माझा सल्ला तुम्हाला आहे। सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की घरच्यांसाठी किंवा घरच्या व्यक्तींसाठी आपण जर काही निर्णय घेतलेले असतील तर ते थोडेसे विलंब म्हणजे लेट होतील असं मला यामध्ये दिसून येत आहे। म्हणजे त्यामध्ये आलेले अडथळे जे आहेत ते न टाळण्यासारखे असतील, त्यामुळे तो वेळ थोडासा जाईल असं मला या ठिकाणी दिसतंय। उगाच आपण मनामध्ये राग ठेवून किंवा संतापून काही फायदा होणार नाही। त्यामुळे तो जो जाणारा वेळ त्याच्याकडे डोळे शांत ठेवून डोळे मिटून आपण बघत राहा आणि तो वेळ काळ टळून गेला की आपल्या गोष्टी त्या आपल्याप्रमाणे होतील। घरामधील वातावरण जे आहे ते थोडंसं असंतुष्टतेचं राहील। म्हणजे जोडीदाराबरोबर आपले जे पार्टनर्स आहेत त्या पार्टनरबरोबर त्यांच्या इच्छा अपेक्षा ज्या आहेत त्या आपण पूर्ण करू शकला नाहीत याबद्दल थोडी तक्रार आपल्याला ऐकायला मिळेल। पण ते काही मुद्दाम केलं नसून तुम्ही ते काही जबाबदारीने केलेलं आहे, जबाबदारीच्या इतर कामामुळे केलेलं आहे, तर ते त्यांना पटवण्याचा प्रयत्न करून द्या। या पलीकडे आपण काही करू शकत नाही। सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण जी मुलं घेत आहेत किंवा जे उच्च शिक्षणासाठी अवलंबून आहेत त्यांनी या महिन्यामध्ये जोरदार प्रयत्न करा। उत्तरार्धामध्ये तुमची कामं सगळी पटापट होतील। अनुकूल वातावरण असल्यामुळे कुठून परमिशन घ्यायचे असतील, काही बँकेतून कामं करून घ्यायची असतील, काही युनिव्हर्सिटीमधून कामं करून घ्यायची असतील तर ती या महिन्यामध्ये उत्तरार्धात करून घ्या। पटपट ती कामं होऊन अडथळे दूर होऊन आपली ती कामं पूर्ण होऊ शकतात। म्हणून शिक्षण घेणाऱ्या मुलांना हा महिना तसाही अनुकूल आहे आपली कामं करून घेण्यासाठी। त्याचप्रमाणे आपला उद्योग जो आहे म्हणजे सिंह राशींच्या व्यक्तींचा जो उद्योग आहे त्या उद्योगधंद्यामध्ये चांगली प्रगती मला या ठिकाणी दिसून येते।
त्या प्रगतीमध्ये आपल्याला आपण निर्णय घेतला आणि तो आपण आता एक्झिक्युशनच्या मागे आहोत, त्यावेळी अचानक तुम्हाला कोणीतरी साथीला उभं राहील किंवा मदत करायला उभं राहील, तर त्यावेळी तुमचा आनंद द्विगुणित होईल आणि नवीन नवीन योजना त्यामुळे तुम्ही दीर्घकालासाठी अंमलात आणू शकताल, अशी परिस्थिती यामध्ये दिसून येते. म्हणून उत्साह तुमचा वाढेल आणि त्या कामाला बळ मिळेल. जे नोकरीत नवीन बदल घडू इच्छितात किंवा नोकरीमध्ये आपल्या डिपार्टमेंट चेंज करू इच्छितात, त्यांना या महिन्यामध्ये अनुकूल कालावधी आहे. आपल्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर जर आपल्याला दुसरीकडे संधी मिळत असेल तर ताबडतोब जंप करा, असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. तिकडे तुम्हाला उत्तरोत्तर फायदाच दिसेल असंही मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. काही लोकांना इंटरनल डिपार्टमेंटसाठी ऑफर येतील, ती ऑफर जी आहे ती स्वीकारल्यास चांगली की वाईट असं तुम्हाला एक द्वंद्व निर्माण होईल. पण तसं विचार न करता जी आपल्याला ऑफर मिळेल इंटर डिपार्टमेंटल चेंजेसची ती स्वीकारा, नवीन चॅलेंजेस स्वीकारा. तुम्ही ते अवश्य पूर्ण करू शकता आणि ते सन्मानाने आणि अभ्यासाने पूर्ण करू शकता, अशी खात्री मी तुम्हाला देऊ इच्छितो. असे नोकरीत बदल तुम्हाला या महिन्यात दिसून येतात आणि त्या नोकरीतील बदलानुसार स्वतःच्या कामात उत्साहात जो बदल होईल त्यानुसार तुम्हाला फायदाच फायदा असं होईल. उत्पन्न ह्या महिन्यात जे धंदा करणारे लोक आहेत, उद्योग करणारे, स्वउद्योग करणारे लोक आहेत, त्यांना या महिन्यात उत्पन्नामधून चांगला फायदा दिसून येतोय. काही येणी तुम्हाला ॲडव्हान्स म्हणून पण येऊ शकतात, आपण डिमांड केला तर. म्हणून आपण डिमांड करा, ॲडव्हान्स म्हणून सुद्धा तुम्हाला बरेचसे पैसे येऊ शकतात. अशा या गोष्टींनी युक्त असा हा महिना सिंह राशीला अनुकूल महिना म्हणता येईल. उत्तरार्धामध्ये जास्तीत जास्त यशाची कमान तुमची चढती राहील असं दिसतंय. हे होतं सिंह राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.